आय एम सो एक्सायटेड फॉर टुडे. पप्पा येतात त्याच्यात. म्हणजे एवढं काही नाही, त्यांना माहिती आहे मी गोष्टी घेतल्या पण गोष्टी घेणं इज अ डिफरंट थिंग, कळते तुम्हाला. सो आय एम सो एक्सायटेड. आणि करण, इफ यू आर वॉचिंग दिस, त्यांना सांगितलं है, मतलब मैंने उनको बोला है कि मेरी फ्रेंड का प्रीमियर है, उसके लिए हम जा रहे हैं. बट प्रीमियर नहीं है, मैंने प्रीमियर के नाज में हम सब ने बैंड वाले जैसे सेम कपड़े पहने गए. और तुम देखो सबने सेम कलर. मैंने दीदी को भी फोटो भेजा दैट वेयर यू नो दिस कलर इफ यू हैव. सो आई एक्चुअली मैनिफेस्टेड दिस लास्ट ईयर व्हेन आई वाज फाइलिंग द डॉक्यूमेंट, दैट आई मैनिफेस्टेड कि यार इसी दिन पे मुझे जानी चाहिए, एंड ड्रीम्स डू कम ट्रू. हर साल मैं उनको बिठाती हूँ और मैं उनसे एक शादी की एडवाइस लेती हूँ, और हर साल मुझे वो सेम एडवाइस देते हैं. सोचते हैं कि अभी देखते हैं कि ये साल वो क्या एडवाइस देने वाले. इट्स गोना बी लाइक अ ब्लॉग जो हिंदी है, मराठी है, सब है. तुम समझ जाओगे क्या है. भाई मुझे समझ ही नहीं आ रहा मैं कौन से लँग्वेज प्रिफर. सिक्रेट टू हॅपी मॅरेज म्हणजे आता एवढी वर्ष कशी काढलात तुम्ही आईसोबत? आम्ही एकमेकांना समजून घेतलं कारण आम्हाला माहिती आहे आमचं लग्न झालंय. हा, आणि मला माहितीये की मला हा हवाय. हा नसेल तर माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम होतील, मी मजा करू शकते नाहीये, ह्याच्याशिवाय मजा नाहीये. तर तेच सिक्रेट. बेस्ट फ्रेंड. हा, माझं सिक्रेट ते. त्याही दोस्ती आहे बोलायचं तुला. नाही, आम्हाला नवरा आहे यार. हा, माझ्या मुलांचा बाप आहे. हा, माझी फॅमिली हे नसेल तर. डोळ्यातून पाणी आलं तिच्या. अरे नसेल पप्पा तर बघ, किंवा मी मम्मी नसेल तर तुम्ही काय फॅमिली आहोत. फॅमिली. आणि अजून काय नाही. आपल्याला नसेल तर नाहीये. नवऱ्यावर रागवायचं काय नाही, स्पष्ट हा, बोलायचं. स्पष्ट बोलायचं. जे असेल ते सांगून टाकायचं. असं सिक्रेट आहे काही, स्पष्ट बोलायचं. स्पष्ट मनात राग आला, एक शिवी द्यावीशी वाटली मना, ती पण सांगायची. पण ती सांगण्याची पद्धत असते की सुन्या मला राग येतो तुला आणि मला शिवी द्यावीशी वाटते, पण मी नाही देणार. संस्कारी आहे आई. ऑलमोस्ट 40 वर्ष. 40 ही 35 पकडे असेल. नाही, तरी पण भांडताना आम्ही पहिलं एकदम सुरुवातीला जसं भांडायचं तसं. त्यामुळे तू प्लीज ऐका हे प्लीज ऐका. ऐका. हे तर स्टार्टिंगलाच कट आता टाकलाय हे आम्हाला आम्हाला. माहिती नाही की हा. आमचं लग्न वगैरे Happy आणि anniversary भरपूर, guys. बोला. काय? एकमेकांना. आणि त्याच्यामध्ये त्या 31st मध्ये सिक्रेट आहे. माझ्या मोठ्या मुलीचा सायलीचा वाढदिवस 3 तारखेचा आणि माझी छोटी मुलगी जी 3 टक्के तिचा 1 तारखेचा. आमचं काल. सो मला वाटतं इट वॉज मेंट टू बी. येस येस, गॉड गिफ्ट आहे ती. गॉड गिफ्ट. एनिवे, थँक्यू सो मच. लेट्स गो. हॅपी thank अॅनिव्हर्सरी you. विश करा कॉमेंट मध्ये. आता पप्पी पिप्पी माझी लिस्ट. कोण कशाला फोकस आणि नेल जर सांगितलं हाऊसफुल झालाय काकी शो, समीक्षा तू मैत्रीण आहे, जाऊ शकते तू, इथे माझा शो चालू आहे, तर काय करशील टक्के? घर असेल त्या ओपनिंगला यायचं. बोलू नकोस. बोलू नको, हे आमच्यासाठी ठेव सिक्रेट. आणि कल्पेश तुझ्यासाठी. तू यायचंय दिवसभर पेड प्रमोशन हिच्याकडून घे काय ते. हा, पेड प्रमोशनच बोलतात ना. आणि मग बोल, आणि नाही बोलवलं ना तर बोल काय समीक्षा तुला आठवण नाही झाली काय माझी, असं बोल. शिवम तू पण ये आठवणी. आत्तापासून कल्पेशालाच घेऊन ये शिवमला. मला कधी मिळणार मग? सप्टेंबर मध्ये मिळणार. त्याच्यानंतर इंटिरियर करणार मी त्याचं. अरे जास्त नको करू ते, छान शो करते. शिवम राम तू थांब तिथे. तू थांब. सगळ्यांना काय हा, की मम्मी विसरली घ्यायला. त्यांना काय हवंय विसर. अंजीर एवढा. मगाशीच मेंदोळा खाल्ला आम्ही. तुम्हाला असं पण सेलिब्रिटी सारखं वाटत सगळ्या गोष्टी. पण मला ना आता सवय झाली. तू मोठ्या स्क्रीनवर येणार आहे तर मी अशी ऍक्टिंग करतो. पप्पांना नाही विचारलं आपण आपला प्रश्न. पप्पा मी पप्पा बोल. आता मला कळलं मी पुढे मागे मूवी केली आणि अशी मोठ्या पडद्यावर आली तर तुम्ही सरप्राईज व्हाल का? हा, पिक्चर येईपर्यंत ती क्रेज निघून गेली असेल, कारण आम्ही तुमच्या बरोबर असू ना, मला सर्व माहिती असेल तिकडे. मग तुम्हाला वाटतं मला मूवी केली पाहिजे? कर प्रयत्न करायला काय. हा, एक तो पण आता भूतम मध्ये माझा कॅमिओ असेल तर ती काही गोष्टी. तू असं म्हणजे असं तिला हे नको करू असं. हा, की आपल्या हाताने स्वीट द्यायला पाहिजे. मी घेतले खरंच आहे. काय काय वेळेला समीक्षा वाटते डोकं चालवते.
का दिले पाहिजे चिप्स पण तू 5 डब्बे घेतले की 3 घेतले? अर्धे अर्धे सांगेन ना त्यांना. असं ते अर्धे अर्धे मला असं वाटतं की मी का दिले पाहिजे त्यांना. त्यांच्या आयुष्यातली चांगली सुरुवात आणि भूतम भयम आहे. नाही, कारण मला असं वाटतंय की आज आपली अॅनिव्हर्सरी आहे, तर अॅनिव्हर्सरीच्या टायमाला अजून घे, ते 5 जण आहेत. तुझी ऑरेंज तर मला असं वाटतं की अॅनिव्हर्सरी आज आहे आपली, तर आपण त्यांना पेढे देऊया आणि बोलूया की चला घराची चावी घेऊया. आईच्या गावात कालपासून मी मागे लागली कालपासून मागे लागली की मला घर बघायचं आणि घराची चावी घेऊया. तुला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. कमी तर किती हरामखोर आहे. चांगली आहे मी. कालपासून ऐक कालपासून आम्ही सांगतोय आणि तिने मला काय सांगितलं सांगते. तिने मला सांगितलं लिफ्ट आहे, विनीतनी पण घर घेतलंय, लिफ्टचं काम झालं नाही असं तिने काल मला. आणि मी 2-3 दिवस तुझं घर जायचंय मला. चावी घेऊया. वाव व्हेरी गुड. मॅनिफेस्ट केलेलं मी की तुमच्या अॅनिव्हर्सरीला तू अशी रडवारडवीची कामं कर. मज्जा येते मला. कमी फार हे करते तर मग असं नाही करायचं नेहमी. तुझे सरप्राईज फार भारी पडतात. अरे मला कालपासून मी कल्पेश सांगते की मला घर जायचंय, तुझं घर बघायचंय, कंटाळा आलाय मला. आणि आता तिने बघ प्रँक केला माझ्यावर आणि तुम्ही लोक सर्व त्याच्यामध्ये. आता मी तिच्याबरोबर कधी नॉर्मल जरी चालायला लागली ना तरी मला असं वाटणार आहे की मुलगी नेहमी माझ्यावर काहीतरी स्कॅम करते. छान केला, छान आवडला. असं सांग की एवढं सगळं केलं तरी तुमचं लग्नापर्यंत कसं झालं? लग्नापर्यंत लग्नाचं म्हणजे पण हे ते सर्व surprise. आपल्यासाठी काय. मी माझं आयुष्य बघितलं. तुझं लग्न एकदा तुझं व्यवस्थित झालं की लग्न आणि गंगेत तुझं- गोडी हो, झाली आता आपण चावीवर फोकस करूया. हो, त्याच्यानंतर चावी, माझी मला गाडी चावी यायची हवी बाकी आहे, आहे. लवकर, मला लवकर. manifest करायची आहे पण माझी समी गाडी. किती नालायक आहे. असं वाटतं घेऊन सीट तुझी अशी आपटावी असली. अरे कालपासून तिने मला एकच सांगितलं, नाही नाही तिथे लिफ्ट नाही आणि हे नाही. मी सांगितलं अरे मला माझा दीदीला माहितीये? जावई दीदीला बोललेला माहितीये का? की 27 जुलैची हे आहे डेट. नाही माहिती नसेल का, ती जाऊन पुढे बसली असेल ते. अरे यार केलास तू? फोन केला तेव्हाच मला कळलं की ती समी, आधी तू पुढे हे पण असला केलं? जाऊन बसली असेल. हो. 10 मिनिटात येते. पुण्या, तू कान लावून असं एवढा ऐकतो. यार राणी राणी princess. राणी राणी प्रिन्सेस आहे बाबा, एलिझाबेथ आहे आमची. अरे इथे मी जेव्हा आजूबाजूला येते ना तेव्हा मला वाटतं की समीक्षाचं घर इथे. तुझे सांग, मी मगाशी बोलली की नाही समीक्षा इथे तुझं घर आहे ना. वा 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 वा. तर आता तुला माहिती आहे कोणत्याही आपण- प्रकाराचं काल एक साडी, ऐक काल तिने साडी घेतल्या तर मी काय म्हणाली माहितीये, समीक्षा 5-6 साड्या तुला घेऊन ठेवाव्या लागतील, आपल्या काकींना द्यायच्या आहेत असं मी बोलली. सम्या तुला काही वाटत नाही का, तुझी माईच काहीतरी बोलत असते. आणि गाडी घेताना मयुरेशनी काय ऍक्टिंग, बापरे नुसता थप्पा, काही दाखवलं नाही, नुसता तसाच्या तसा राहिलेला. आज मयुरेश चेहरा आठवतोय तू, आणि आता कल्पेश तू लक्षात राहशील. पण पुढच्या वेळेला पण तूच यावा आता. अरे तू आलास सुद्धा घराच्या वेळेला, हाच आहे. हं. मग तू मगाचपासून बोलत नाहीयेस तू की पेड प्रमोशन कर, तू घरासाठी ये असं, आणि तू पण चॅप्टर. आणि ही मला सांगते भूतम बहिणीच्या ह्याच्यासाठी बोलवलंय कल्पेशला. हा काय बोलते माहितीये की अरे आई असंच आहे बघ, Number इथे 2. बिल्डिंग होते, इथे बिल्डिंग होते, इथे आहे बघ राणीचं वास्तू आनंद आश्रम आलंय. ऐक मुद्दाम चष्मा घातलायस का सो दॅट तुला मी रडताना बघू नाही शकत? हो. काय मस्करी आहे. काय बोलली? हे खरंच रडतायत. अरे रडतायत कल्पेश. कल्पेश रडतायत हे लोक यार. रडतच नाही रे. काय रे रेकॉर्ड कर. काय झालं आई, काय झालं आई? होय, तुम्ही पण रडताय. नाही, नाही, रडता नाही, आनंदाशिवाय. म्हणजे आज आमची इच्छा पूर्ण झाली. एवढं. काय तर झाली रेकॉर्डिंग, बस कर मला रडू दे. मी खरंच आहे. मेरे को उन्होंने बोला ही दिया है. बापरे आई, ढोल वोल आणले की काय? हा? ढोल आणले का? मला मी पण आणलं. बजा. आई पदर.
हो उलट घर घेणं छोटी गोष्ट नाही आहे. आणि ते कशासाठी माहिती ते पण तुमच्या अॅनिव्हर्सरी. नाही, आणि ते तिला घ्यायचं नव्हतं, पण आमच्यासाठी घ्यायचंय की तुमची इच्छा पूर्ण करायची, आई वडिलांची इच्छा पूर्ण करायला. अरे म्हणून का नाही खुश व्हायचं, नाचायचं, आई लाजायचं वगैरे कोण बघतंय, है ना. मी आनंदी आहे. मग फार मजा वाटली, फार बरं वाटलं, मी फार खुश आहे. फार केलं समीक्षाने. बरं आला आज चष्मा घातला मी, नाहीतर मी फार रडी रडी दिसली असती, पण अजून तयारी केली असती मी. तिने सांगितलं असतं ना तर छान साडी वगैरे काहीतरी पट्टा पट्टा असं काहीतरी वेगळं घातले असतं. फसवलं तिने मला, पण छान फसवलं, है ना. तुझी पण इच्छा आहे लवकर लवकर मग रडायचं का? असं झालं नाही, रडत नाहीये. हॅलो. मला वाईट यायला लागेल, ते लोक दिसणार. मला अरे मी प्रोसेस करते, माझं असं झालंय माहित नाही. आधीला बोलते ही मला बोलते मी खुश का नाहीये. आय थिंक माझ्यासाठी ते सगळं आधी चालू झालंय, म्हणजे कळतंय. तर मला प्रोसेस वॉज स्टार्टेड इवन बिफोर, सो आय जस्ट हॅपी. ओमापुत्रापवित्रो वा सर्वार्थसाङ्गतो विहायास्मरे पुण्डरीकाक्षा समानियन्तरायसि पुण्डरीकाक्षा पुनादुघात् पुण्डरीकाक्षा प्रियाचम्य आपका ओम केशवाय स्वाहा ओम नारायण स्वाहा नारायणाय स्वाहा ओम गंगायै नमः स्वाहा ऋषिकेशाय गोदावरी नमः स्वाहा आहा तस्मिन्नकार आइष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु चन्द्रस्तु महात्मा सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणो यथा समीयते ततो नो अभयं कुरु सन्नाथो प्रजाभ्यो भयं शुभ मंगल कार्य ओम गतं पापं गतं दोषं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पूर्णोऽमृतप्रदर्शनम् मत्सपापादिकीनां पापग्ने मत्सपाहि एवं ज्ञात्वं महादेवी यथा योग्यं यथा गुणम् ओम सिद्धिबुद्धि सहिताय महालक्ष्मी नमः अनंतकोटि नमस्कारः वन्दे मातु की जय वास्तु भगवान की जय श्री नारायण विचार ओम विद्यावन्तं यशवन्तं लक्ष्मीवन्तं जनं गुरु रूपं देहि दयं देहि यशो देहि दिशो देहि आवाहनं न जानामि कुलमित्रां पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर
रेडी सगळ्यांनी रेडी फिर तू अपना है ना अपने बच्चे अपने परिवार का आमची इच्छा पूर्ण केल्या. आणि जसं आज काकी काकांचा अॅनिव्हर्सरी आहे सो तिने गिफ्ट दिलं आहे की तिचं प्लॅनिंग होती लास्ट 1 वीकपासून ती म्हणजे स्ट्रगल करते या गोष्टीसाठी. सो तुलाही माहीत होतं याच्याबद्दल की आज असंही करणार आहे आणि तिचा जो स्ट्रगल झाला आहे आजपर्यंतचा जो तू तिला काय ॲडवाईस देणार पुढे? शी इज स्टील ग्राउंडेड. आय थिंक ती ग्राउंडेडच राहावं जशी ती आहे तसंच ते स्पोर्टिंगली सर्व गोष्टीला सामोरे जावं आणि लाईक आय डोंट आम्ही खूप अशा वेगळ्या राहिलोय पण देर आर स्मॉल इन्सिडेंट्स यू नो जेव्हा खूप असं वाटतं की समीक्षा असावी पण देर आर डेडलाईन्स आय अंडरस्टँड की 12-12 तास पण ते शूट्स केलेले आहेत सो हे डिझर्विंग आहे. समीक्षा ह्याच्याहून छान डिझर्व करते. मी असंच पुढे जावं ही माझी इच्छा आहे. तर समीक्षाने फायनली घर घेतलंय. समीक्षाची मेहनत म्हणजे आमच्यासाठी एक चांगली प्रेरणा असते आणि त्यात तिने एक घेतलेला मोठा पाऊल खूप म्हणजे खूप असं भरून पण आलं आणि खूप आनंदही झाला. आणि ज्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तिने आम्हाला एक सरप्राईज दिले त्यामुळे खूप खूप बरं वाटलं. आज जशी तुमची अॅनिव्हर्सरी आहे ती लास्ट 1 वीकपासून पूर्ण प्लॅन करत होती. सो तुम्हाला काय माहीत होतं याच्याबद्दल? नाही काहीच कल्पना नव्हती. आम्ही म्हटलं तो त्यांचा पिक्चर तो बघण्याची येते. मी माझ्या क्लासमध्ये पण सगळ्यांना सांगितलं की मी नाही आहे आणि मला पिक्चर बघायला जायचं आहे म्हणून मी आज आहे. मी काहीही कल्पना नव्हती आम्हाला. आणि तिच्या स्ट्रगलबद्दल काय बोलणार तुम्ही? आज स्ट्रगल करून तिने आज इथपर्यंत आली होती. बस आम्ही नेहमीच देवाला प्रार्थना करत असतो की माझ्या दोन्ही मुली पुढे जाण्यात मी नेहमी सकाळी संध्याकाळी पूजा करताना देवाकडे हेच म्हणत असतो की दोघांना व्यवस्थित चांगलं व्यवस्थित बोलावं त्यांची मेहनत सफल व्हावी. नेहमीच माझ्याकडून त्यांच्या मागण्यात देवाकडे. अजून एक लास्ट तिला एक ॲडवाईस काय देणार लाईफसाठी की पुढे तू म्हणजे सजेस्ट काय करणार तुम्ही तिला? किती मोठी झाली तरी बाबा जमिनीवर पाहिजे वगैरे माझं सांगणं आहे तिला. खूप मोठी हो आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर असतीलच पण जमिनीवर पाहिजे नेहमी राहावे हे आम्हाला मनापासून वाटतं. म्हणजे आम्ही पण ते तसे राहतो तेव्हा तसंच आमच्या म्हणजे आतापर्यंत आमच्यासारखीच वागते किंवा राहते. सगळ्यांचे संबंध तिचे आमच्यासारखेच असतात. तसंच तिने शेवटपर्यंत राहावं. कधीपासून करते आणि तुमचा सपोर्ट किती आहे आणि काकांचा सपोर्ट म्हणजे? आमचा सपोर्ट धक्का मारण्यापुरता आहे की मुलाला पाण्यात धक्का मारायचा आणि तो मग पोहणार. मग आम्ही तेच करत आलो आतापर्यंत. की समीक्षाला आमच्या इच्छा सांगितल्या मग तिला जसं काय ती आमची पॅरेंट्स झाली आहे ना आता मोठं झालं मग ती आमच्या इच्छा पूर्ण करायला आणि माझ्या आई वडिलांना वाटतंय की घर घ्यावं माझं घर म्हणून मग ती घर घेतली. आणि तिच्या स्ट्रगलबद्दल? स्ट्रगल तर फार आहे बाबा. एक तर मी तिच्या ह्याच्यामध्ये नेहमी टाकत असते महाराष्ट्राची महाराष्ट्रीयन मराठी कुटुंब असं असतं ना. मराठी कुटुंबाला कधी कधी सर्व चांगलं व्हायचं असतं पण पुढे जाताना मुलीच्या घरातलं आपण फार पकडून ठेवतो. आपण दुसऱ्यांप्रमाणे नाही वागत. स्वतःची तुमची संस्कृती ही जपलेलीच असते मुलांना लागून आणि तुम्ही मुलींना नाही सोडत. त्यामुळे समीक्षा इज अ स्ट्रगलर आमच्या वतीने पण. आम्ही पण विलन आहोत तिच्यात. पण मराठी मुलगी जेव्हा घराबाहेर पडते स्वतःच्या पायावर उभी राहते तर फार तिला स्ट्रगल तर सुरूच होतो. मुळात तिला घरातलेच लोक अगोदर पाय ठेवतात. हा पण शिक्षण घेतल्यामुळे समीक्षाचा एक तो रुतबा बघते ना मी शिक्षणाचा तर मला त्यामुळे कॉन्फिडन्स झाला. आता पहिलं मी जरा हे करायची तिला असं पकडून असं पण आता जशी ती बाहेर गावी जाते काय करते मला असं वाटतं की पंख लागलाय
आणि छान ती हे घेते, स्वतःला पण जपते, फ्रीडमचा पण वापर करते. तुम्हाला मुली म्हणजे मुलांनी काय घालावं हे कधी ठरलेलं नाही, पण पोरीने काय घालावं हे फार ठरलेलं. आणि ती म्हणते मी बाहेर गावी गेली तर एकदम मी आता कुर्ता पायजमा घालून तिथे जाऊ काय, ते लोक हे विचार करत नाही. पण मेंटॅलिटी का हा स्ट्रगल एक मला कपड्यांच्या बाबतीत जाणवतो. आज घर घेतल्यावरती माझ्यासाठी ती ध्रुव तारी झाली, तारी अशी छान. तू आता ह्याला बटरफ्लाय म्हणशील किंवा तुम्ही लोक जे जज करताय, तर घर घेणं म्हणजे नुसतं तिने घर घेतलं नाहीये. मला माहितीये पुढचे तिला हप्तेभराचे EMI आहे. माझ्या मुलीच्या खांद्यावर मी घर उभं केलं. स्वप्न आमची, तिला तर घर मिळालंच तर लग्न झाल्यावरती नवऱ्याचं म्हणून, पण आम्ही पण चांगले आहोत त्याचे. आम्हाला पण असं वाटतं की तिने स्वतःच मस्त अगदी स्वतःच एकटीच घर, आणि तिने इथे घेतलं आवडतं. एक लास्ट ॲडवाईस तिला काय सजेस्ट करणार तुम्ही, देणार तिला? काय माहित, पॅरेंट्स नेहमी बघतात की आपल्या पोरांची ग्रोथ व्हावी. समीक्षाने माणुसकी कधी सोडू नये. छान आहे, माझी मुलगी छान आहे, त्यामुळे शिकवण्यासारखं आता राहिलेलं नाहीये. तरी पण मी सांगेन की छान आहे समीक्षा, नाही आहे मी काही नाही दिलं. आता जेव्हा माणूस घर घेतलंय, जबाबदारी घ्यायला लागतं, तर तिचं तिला भरपूर आता माहिती. मी ॲडवाईस देणं बंद करीन. Let the tears of joy keep flowing. 55 एज में पूरा होगा, लेकिन हमारे लड़का खुश नहीं रहता। मेरी लड़की ने मतलब ये उम्र में बहुत बड़ी, मतलब बहुत ड्रीम क्या मैं सोच ही नहीं सकती थी कि उसने पूरा कर दिया। हमारा सब हो गया, हम लोग खुश है, लेकिन बच्चे का सपना और उनके पैर पर खड़े होते हैं लड़की होके, और शादी से पहले उसने बिना सपोर्ट के घर ले रही है। मैं बहुत खुश हूँ।